500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने नागरिकांचे विशेषतः प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। हॉटेलमध्ये खाण्यापिण्याची मुश्किल झाली। अशा वेळी अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर इथल्या मुरलीधर राऊत नावाच्या हॉटेल व्यावसायिकांना एक नवा आदर्श घालून दिला। त्यांच्या मराठा या हॉटेलमध्ये सध्या सर्व ग्राहकांना भरपेट जेवण दिले जाते। जुन्या नोटा असतील तरी तुम्ही भरपेट खा, बिलाचे पैसे पुढच्या प्रवासात कधीही आणून द्या अशी सूट त्यांनी ग्राहकांना दिली। मराठा हॉटेलच्या या आदरातिथ्याचं पर्यटकांकडून आभार मानत कौतुक केलं जात आहे। अचानक एक फॅमिली आमच्याकडे ते दुसऱ्या दिवशी 12 वाजता आली आणि ती फॅमिली म्हणाली की भाऊ आम्हाला जेवायचं आहे, 2 लहान मुलं आहेत, पत्नी आहे, आई आहे, आम्ही उपाशी आहोत, सकाळपासून कोणी आम्हाला चहा सुद्धा पाजला नाही आणि तुम्ही आमच्याकडे 500ची नोट आहे, तुम्ही जेवण द्याल तर आम्ही जेवण कराल, 500ची नोट द्यायला तयार आहोत। आम्ही म्हटलं ठीक आहे बसा तुम्ही। त्यांना जेवण दिलं आम्ही आणि हे डोक्यात कल्पना आली की हे संकट या एकट्या फॅमिलीवर आलं। असे कितीतरी फॅमिल्या, कितीतरी लोक असे संकटात असतील आणि या रस्त्यानं येत जात असतील, त्यांना जेवण कोण देईल? बाकीचे लोक तर उभं करायला तयार नाहीत। त्यामुळे आम्ही ठरवलं की नाही, हे आपला हा धर्म आहे, या धर्मानं आपण यांना जेवण दिलं पाहिजे। खूप त्रास झालेला आहे। माझ्यासोबत 2 मुलं सुद्धा होते, त्या मुलांना सुद्धा त्रास झाला आहे। कुठं काही मिळालेलं नाही, कोणत्या हॉटेलवाल्यानं वगैरे, पेट्रोल पंपवाल्यानं वगैरे काही 500 आणि 1000ची नोट घेतलेली नाही। परतीच्या वेळेनं हे हॉटेल एक जे भेटलं का बा आज जेवण करा आणि नंतर पुढच्या वेळेनं येताना पैसे द्या, हे एक विशेष सोय आमच्याकडेच मिळाली। शेवटी माझ्या गावातच माझा माणूस भेटला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।